पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पूरग्रस्तांना दिलासा। बुराई नदीकाठी 2.5 कोटींच्या विकास कामांचा पालकमंत्री रावल यांच्या हस्ते शुभारंभ। बुराई नदीचे मूळ स्वरूप जपत उभारणार संरक्षण भिंत। शिंदखेड्यात पालकमंत्र्यांची मोठी घोषणा। संरक्षण भिंत आणि सोलर स्ट्रीट लाईटसाठी 2.5 कोटींचा निधी। शिंदखेडा शहरातील बुराई नदीलगतच्या नवापूल ते विहीर रज्जाक नगर परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास कामांचा शुभारंभ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। राज्य आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत 1,50,00,000 रुपयांच्या संरक्षक भिंतीचे तसेच शहरासाठी सुमारे 1 कोटी रुपयांच्या सोलर स्ट्रीट लाईट प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आले। या विकास कामांमुळे नदीकाठच्या वस्त्यांमधील पूर स्थितीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष उदय देसले, सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर पाटील, स्वच्छता व आरोग्य सभापती संगीता भिल, पाणी पुरवठा सभापती पूनम मराठे, महिला व बालकल्याण सभापती आरिफाबी अबू तालिब कुरेशी, माजी गट नेते अनिल वानखेडे, नगरसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की बुराई नदी ही शिंदखेडा शहराची नैसर्गिक संपत्ती असून तिचं संरक्षण करताना नदीचं मूळ स्वरूप कायम राखणं अत्यंत आवश्यक आहे। संरक्षण भिंतीच्या परिसरात किंवा नदीपात्रात कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ देऊ नये, अन्यथा भविष्यात मोठ्या पुराच्या वेळी संरक्षण भिंतीलाही धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा त्यांनी दिलाय। तसेच बुराई नदी बारमाही प्रवाही करण्यासाठी विविध उपाययोजनांवर शासन स्तरावर काम सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। पावसाळ्यात नदीचे पाणी घरांमध्ये शिरून नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचंही ही संरक्षक भिंत पूरग्रस्त कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नदीकाठचा परिसर सुशोभित व विकसित झाल्यास भविष्यात तो नागरिकांसाठी फिरण्याचे आणि पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनू शकतो असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी शहरात बसवण्यात येणाऱ्या सोलर स्ट्रीट लाईट बाबतही त्यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले। सार्वजनिक मालमत्तेची चोरी किंवा नुकसान होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकांना जबाबदारीने पुढाकार घ्यावा असं त्यांनी सांगितले। पालकमंत्री रावल यांनी सांगितले की डीपीडीसी निधीतून यापूर्वी सोलर लाईट, सार्वजनिक शौचालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह, पेवर ब्लॉक यांसारखी अनेक विकास कामं पूर्ण करण्यात आली असून आगामी काळातही शिंदखेडा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी केले। एकूणच बुराई नदीकाठच्या पूरग्रस्त वस्त्यांसाठी संरक्षण भिंत आणि आधुनिक सोलर स्ट्रीट लाईट प्रकल्पामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।